चंदूलाल सावकार तुम्ही? हो मीच. संगीताबाई, काय झालं माझ्या पैशाचं? अहो चंदूलाल, आपण आतमध्ये बसून बोलूया ना. ठीक आहे. या. काय संगीताबाई, हा? इकडं आम्ही शांत, तुम्ही शांत. हा, फोन तर करचाल वाटलं. बरं, काय करताय पैशाचं आमच्या? अहो सावकार, तुम्हाला तर माहिती आहे ना, यांना जाऊन 3 महिनेच झाले. हो की, आता जेव्हा पैसे पाहिजे होतं तेव्हा दोघं नवरा बायको किती 3-4 वेळा आला की माझ्याकडे, आणि तुमच्या देखत पैसे दिलेत त्यांना मी. हा, हो मान्य करते मी कुठे नाही म्हणते तुम्ही नाही दिले म्हणून पैसे. पैसे मान्य करायचा न द्यायचा नाही. आता तुमच्या देखत 4 लाख रुपये दिल्यात. पहिले काय 2-3 महिने दिलं व्याज त्यांनी न मागता, नंतर काय नावच नाही. आता जाऊ द्या, तुमच्यात पण ती दुःख घटना झाली, होऊ दे. आम्हाला तर काय बरं वाटलं का ते. बरं, मग आता त्या दुःखातनं सावरल्यावर तर फोन खर्चाला म्हणलं. हा, पण आता हेच नाही तर कुठून देणार पैसे तुम्हाला? असं काय बोलताय संगीताबाई? आमचे हे नाहीत म्हणजे कुठून देणार पैसे? ही काय बोलणं झालं का? हा, ज्या वेळेस पैसे मला मागायला आला त्यावेळेस काय म्हणला तुम्ही? चंदूलाल सावकार, हे बघा, काही होऊ द्या, आम्ही दोघं नवरा बायको काम करू, ही करू, तुमचं तुमचं महिन्याच्या महिन्याला व्याज देऊ म्हणता का नाही? हो बरोबर आहे, म्हटलं होतं, पण कोणालाच ठाऊतं असं होईल म्हणून. हो ना, आम्ही काय म्हटलं मग? आम्हाला तर का आमची इच्छा होती काय तशी, पण तुम्ही जी म्हणला ना ती माणूसच नाही तर कसं देऊ, ही चुकीचं आहे बोलणं तुमचं. चुकीचं नाही हो सावकार, तुम्हाला तर चांगल्यापैकी माहिती आहे की माझ्या घरात कमावणारा फक्त तोच माणूस होता. आता तो माणूसच नाही आयुष्यात तर काय करणार, कुठून देणार मी तुम्हाला पैसे? असं बोलते मी तुम्हाला. संगीताबाई, म्हणजे तो माणूस गेला म्हणजे पैसे बी गेले का आमचे? सोडून द्यायचे का पैसे? आम्ही नाही सोडून द्यायचे का सांगा? सध्या तर माझ्याकडे पैसे नाही मला. हा, ही योग्य रीतसर बोलणं. सध्या माझ्याकडे पैसे नाहीत, आता आम्ही बी काय आत्ता लगेच द्या म्हणतो का तुम्हाला? हा, आता आम्हाला माहित आहे, कळतंय, ही जगदंबेला बी माहित आहे आपला बाई आहे बाबा. आधार कोणाचा नाही. हा, ज्याचा आधार होता तोच गेला, बरोबर आहे, घेतलं की समजून. आम्ही तसल्या दुःखात आलो का? हा, आणि जरी आत्ता आलो तर एकदम कुठं 5 लाख द्या म्हणतोय तुम्हाला? तुमच्यासाठी देतो की सूट. 2 टप्प्यात द्या, अडीच 2 टप्पे करा, झालं. बरोबर आहे, तुम्ही सूट देता तर ते पण मान्य करते मी. हा, पण सूट घेऊन पण काय करू मी? माझ्याकडे असले तर मी तुम्हाला देणार ना. म्हणजे खरोखर नाही हो माझ्याकडे पैसे सावकार. मी बघा, काही खोटं सांगत नाहीये. विषय खऱ्या खोट्याचा नाही. 4 लाख रुपये दिले ते हे मान्य आहे? हो मी मान्य करते, बोलले ना मी तुम्हाला की मी मान्य करते, तुम्ही दिले होते पैसे. बरोबर. काही करून द्यायचा वायदा होता हे मान्य आहे? हो बरोबर. 4 लाखाचे 5 लाख झाले हे बी मान्य आहे? बरोबर आहे. 2 टप्प्यात द्या म्हणतोय, ओके. हो बरोबर आहे. हा, तर काय म्हणताय तुम्ही? हम्म. मी एकटी कुठून देणार? आता बाद झाले काय? तुम्हाला प्रेमानं सांगायच्या गोष्टी मी सांगितल्या. बरोबर 4 दिवसाला मी माघारी येणार आहे. मला असली कारणं सांगायची नाही. ती माणूस गेला आणि कुठनं देऊन कसं देऊन, मला आधार आहे का कुणाचा? हा, तुम्हाला कुणाचा आधार आहे बघून पैसे दिलते का? दिलते का त्या बघून? हा बघा, ही आमची जातले वाईट असते. उगं बाय माणूस आहे म्हणून जास्त काय बोलत नाही. बरोबर 4 दिवसानं मी माघारी येणार आहे. पैसेच पाहिजेत मला, बाकी काही बोलायचं नाही मला. हा, जर नाही मिळाले पैसे मला, माझ्या पद्धतीनं करेल मी काय करायचं ते, लक्षात ठेवा. आता काय करू? सावकार तर पैसे मागतोय, कुठून आणून देऊ पैसे? माझ्याकडे तर पैसेच नाही. का हो वहिनी, मला एवढा अर्जंट फोन करून का बोलवलं?
अहो काय सांगू भाऊजी तुम्हाला, सकाळी सावकार येऊन गेला. मी आणि सुमित त्याच्याकडनं 4 लाख रुपये घेतले होते. आता ते व्याज धरून 5 लाख रुपये झालेले. तो म्हटला काय पण कसं पण करून मला माझे पैसे पाहिजे. तुम्हाला तर माहिती मी कुठून देऊ पैसे, माझ्याकडे नाही आहे पैसे. म्हणून तुम्हाला बोलवलं होतं की तुमच्याकडनं काही मदत होईल म्हणून. अहो वहिनी अहो पण भाऊजी तुम्ही काही काळजी करू नका, मी काम करून तुमचे सगळे पैसे रिटर्न करून देईल. ते सर्व ठीक आहे वहिनी, पण सध्या ना मीच खूप अडचणीत आहे. ते काय झालं ना, मी एका बिझनेसमध्ये ना पैसे गुंतवले होते आणि तिथे ना माझा खूप मोठा लॉस झाला आहे. त्यामुळे ना मी सध्या काहीच करू शकत नाही. वहिनी, सुमितने मला वेळेच्या वेळी खूप मदत केली आहे आणि खरं तर मला पण वाईट वाटतं. तुमच्या रोज एवढी अडचण असताना तुम्हाला मदत करायला पाहिजे, पण नाही करू शकत नाही, कारण माझ्यावरच खूप वेळ वाईट आहे. बरं ठीक आहे, जाऊ द्या भाऊजी. शेवटी तुमच्या मागे पण परपंच आहेच आणि तुमची पण काही अडचणी असतील. बघते मी कसं काय करायचं ते. वहिनी, नका काळजी करू, निघेल काहीतरी मार्ग आणि मीही काही प्रयत्न करतो. बरं, मला पुढे काम आहे, निघून घ्या काळजी. संगीताबाई, काय झालं माझ्या पैशाचं? अहो चंदूलाल, तुमच्या पैशासाठी मी खूप प्रयत्न केले हो. माझे सगळे नातेवाईकांना विचारलं, माझे सगळे जेवढे जवळचे लोक आहे ना सगळ्यांना विचारलं, पण तुमचे काही पैशाचा बंदोबस्त झाला नाही. काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? नाही नाही, मला एक सांगा, तुम्ही तुमच्या नातेवाईकाला पाहुण्यारावाला इथून माझ्याकडनं पैसे घेतले होतं का? ह्या बघा, पैसे नाहीत मी तसली कारणं चालणार नाहीत. मी पैसे घेतल्याशिवाय इथनं हलणारच नाही. मला काय सांगू नका बाकीची कारणं. माझं पैशाचा बंदोबस्त करा म्हणजे करा, संपला विषय. मी मान्य करते मला तुमचे पैसे द्यायचे आहे, पण मी एकटी बाई कुठून आणून देऊ तुम्हाला पैसे? तुम्ही तरी विचार करा ना. आणि तुम्ही माझ्यावर किती पण दर्पण टाकलं ना तरी मी तुमचे पैसे देऊ नाही शकत, कारण की माझ्याकडे पैसे नाहीच आहे. संगीताबाई, तुम्ही आमच्या संयमाचा अंत पाहू नका बरं का. काय नाहीतर माझं एकदा डोकं सटकलं ना तर माझ्यासारखा वाईट माणूस तुम्हाला कुठं सुद्धा सापडायचा नाही. हे बघा संगीताबाई, तुमच्या नवऱ्यानं पैसे घेतले की तुम्हालाच फेडावं लागणार. ही काळ्या दगडावरची वेग आहे. आणि ह्या बघा, तुम्ही जर पैसे नाही मला दिलं तर तुमच्या नवऱ्याची तुमची अशी बदनामी करेल ना, याद राखाल. आणि ह्या बघा, मी जर एकदा बोललो ना दारात सुद्धा कोणी उभा करणार नाही तुम्हाला. हा, अहो सावकार, असं करू नका हो तुम्ही. माझी आणि माझ्या नवऱ्याची लय समाजामध्ये इज्जत आहे. शेवटी मला समाजात राहायचं आहे. मला तुम्ही काय महिन्याची सवलत द्या, मी जॉब करून तुमचे सगळे पैसे देऊन टाकेल. हे बघा संगीताबाई, तसलं काय चालणार नाही. आधीच तुमच्या नवऱ्यानं 1 वर्ष झालं पैसे देऊन त्याला, हा, तरी पैशाचा पत्ता नाही. तुम्ही जॉब करून देते म्हणून सांगताय मला, म्हणजे 5 वर्ष लावा तुम्ही द्यायला. तसलं काय जमणार नाही आपल्याला. काय हे बघा सावकार, सध्या तर माझ्याकडे तुमचे पैसे द्यायला काहीच ऑप्शन नाही. तुम्हाला जे करायचंय ते करा. काय म्हणताय संगीताबाई? आमचे पैसे द्यायला तुमच्याकडे ऑप्शन नाही? कसं आहे संगीताबाई, आमच्याकडे एक ऑप्शन आहे. तुमची हरकत नसेल तर सांगू का? काय? काय सोपं, सिंपल आणि साधं आहे. हे बघा संगीताबाई, माझं जे तुमच्याकडे 5 लाखाचं कर्ज आहे का, ते एका महिन्यात नील होईल. पण असं काय करावं लागेल? 1 महिना ना माझ्या बरोबर राहायचं. जे काय मला हवं आहे ना ते देत राहायचं. 1 महिना फक्त. 1 महिना म्हणजे असा निघून जाईल हो. फक्त तुम्ही आमची इच्छा पूर्ण करायची, बस. पैसे नील. सावकार, हे काय बोलताय तुम्ही? असं मी कधीच करू शकत नाही. आणि तुम्हाला समजतंय का, तुम्ही एका विधवाचा गैरफायदा घेताय. तुम्हाला काय समजायचंय ते समजा, पण मी जी काय तुम्हाला ऑप्शन दिलाय ना ती मान्यच करा. त्याशिवाय पर्यायच नाही हो तुम्हाला. बघायला गेलं तर संगीताबाई,
1 महिन्याचा प्रश्न आहे. करा मान्य आणि व्हा माझ्या कर्जाच्या जाळ्यातनं मुक्त कायमच. बस हे बघा सावकार, तुमचा आणि माझे प्रश्न फक्त पैसे पुरताच आहे ना? तेवढेच बोला. तुम्हाला पैसेच हवे आहे ना? बरं. अरे बापरे, हाय पैसे तर देऊन टाका ना मग. कशाला इतक्या वेळ तोंड वाजवायला लावले? आले मी. हॅलो रवी भाऊजी. हां मी ते पैशाचं बोलले होते ना तुम्हाला, तर झाला का हो काही बंदोबस्त? नाही. बरं ठीक आहे. ओके. सावकार हे बघा, तुम्हाला जे करायचं ते करा तुम्ही माझ्यासोबत, पण प्लीज हे गोष्ट बाहेर जाऊन कोणाला सांगू नका. आज माझी मजबुरी आहे म्हणून मी हे सगळं करते तुमच्यासोबत, कारण मला माझ्या नवऱ्याचं कर्ज मिटवायचं आहे. मला त्याच्यावर कोणत्याही कर्जाचा डाग ठेवायचा नाही. संगीताबाई बस. कशाला आम्ही कोणाला बाहेर काय बोलू? आमचा मतलब फक्त आमच्या कर्जाशी. आमचं आम्हाला कर्ज मिळलं, संपला विषय. बरोबर आहे का? पण आम्ही काय म्हणतोय, जसा आम्हाला तुम्ही शब्द दिलाय 1 महिना आमच्याशी, म्हणजे जे आम्हाला हवंय ते देऊ म्हणून, ते फक्त पूर्ण करा.